पुढची बातमी कोल्हापूर दौऱ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते फोडा, त्यांना आपल्या पक्षात आणा, त्यांचा बूथ रिकामा झाला की त्यांची ताकद संपणार असं अमित शहांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे तुम्ही नाराज असाल, मात्र भाजपच्या मतांचा टक्का देशात वाढलाय। देशात जे कधीच घडणार नाही ते आपण 10 वर्षात करून दाखवल्याचं अमित शहा म्हणाले। महाराष्ट्रातल्या या निवडणुकीतल्या विजयाने देशात उत्साह संचारणार आहे, त्यामुळे ही निवडणूक जोशात नाही तर व्यवस्थित नियोजन करून गांभीर्याने लढा असा सल्ला अमित शहांनी दिला। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती येणार आहेत। 1 ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि या दौऱ्यामध्ये मुंबई, ठाणे, कोकण विभाग या विधानसभा मतदारसंघाचा आढावा अमित शहा घेतील आणि त्यासाठी खास पुन्हा 1 ऑक्टोबर रोजी अमित शहा महाराष्ट्रात येणार आहेत, मुंबईत येणार आहेत। राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच निवडणूक होण्याची शक्यता आहे। दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीची तयारी सुरू आहे। भाजपचे चाणक्य असलेले अमित शहांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला। यावेळी महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत जागा वाटपाबद्दल चर्चा झाली आहे आणि महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रात जाहीर होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये या यादीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। मुंबई आणि कोकणच्या जागांसंदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चर्चा होणार आहे। एक ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि त्याच दरम्यान जे काही नवरात्रा दरम्यान भाजपच्या विधानसभा निवडणुकांची उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे। याच याद्यांवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, ज्यावेळेला अमित शहा हे 1 ऑक्टोबरला पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतील, मुंबईमध्ये येतील। त्यासोबत मुंबई आणि कोकण विभागातल्या मतदारसंघांचा देखील आढावा अमित शहा घेतील आणि त्यानंतर नवरात्राच्या दरम्यान भाजपची पहिली यादी समोर येईल। आता मी महायुतीसोबतच लढणार हे काय स्टॅम्प पेपरवरती लिहून देऊ का, असा सवाल अजित पवार यांनी केला। जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे। वादातल्या जागांचा प्रश्न आम्ही वरच्या पातळीवरती बसून सोडवू असं देखील ते म्हणाले। व्यवस्थित मानसन्मान राखून जागा वाटप होईल असं अजित पवार यांनी म्हटलं। अरे बाबा, आता किती तर सांगितलं तेच ते त्याने ऐकलं नाही काय? नाही, परत एकदा सांगा वाटलं। त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, वाटलं स्टॅम्पवर लिहून देऊ का तुला? नाही, मी सांगितलं, सुरुवातीला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की बाबा असं आणि आमच्या पक्षामध्ये एकटा मी निर्णय घेत नाही, आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे, सगळे मिळून चर्चा करून निर्णय घेत असतात। जागा वाटपात सांगितलं की बीजेपी 160 लढणार आणि तुम्हा दोघांना 88 मध्येच गुंडवून टाकणार। का तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळेजण व्यवस्थित ज्याचा त्याचा मान सन्मान राखून तिथल्या जागा वाटप होईल। सकारात्मक सगळ्या चर्चा चाललेल्या आहे आणि ते झाल्या की लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सगळ्या मान्यवरांना बोलवलं जाईल। पुढची बातमी बघूयात। सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले। पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या साधेपणाच्या गोष्टी जेव्हा आजच्या पिढीतील भाजपचे नेते ऐकतात तेव्हा त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही। त्यांच्या इतकी उंची गाठणं आज देखील शक्य नाही, मात्र त्यांच्या साधेपणाचा काही अंश जरी घेतला तरी जीवन उजळून जाईल असं म्हणत मोहन भागवत यांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं। सुन के ऐसा लगता है, दयाशंकर जी वक्ता कह रहे थे बाद में कि आज के पीढ़ी के बीजेपी के कार्यकर्ता ये कहानियां सुनते हैं तो उनको विश्वास नहीं होता कि ऐसा हुआ, क्योंकि वो इतने ऊपर है। लेकिन उतने ऊपर हम सब पहुंच जाएंगे संभव नहीं और आवश्यक भी नहीं है। हमको यही कहना चाहिए मराठी में, तुझे तेज अंगी शतांश जरी, शतांश कण आपके तेज का मिल गया, उजाळूनी देऊ दिशा दाही